महाड शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुरावस्था आणि प्रशासनाच्या कथित सुस्त कारभारावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी महाड शहर बकाल होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलंय। गेल्या 5 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत देण्यात आलेले ठेके, सुरू असलेली तसेच प्रलंबित आणि अर्धवट राहिलेली कामे याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली। प्रशासनातील अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांच्या कारभारामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला। शहरातील प्रलंबित आणि अपूर्ण कामांबाबत महाडचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सर्व ठेकेदारांची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संबंधित ठेकेदारांकडून कामे पूर्ण होणार नसतील तर नव्याने ठेकेदार नेमून कामे पूर्ण करण्याची मागणी करणार असल्याचे कविस्कर यांनी स्पष्ट केले। तसेच महाड पालिकेच्या शाळा इमारतीमध्ये असलेल्या खासगी शिक्षण संस्थांनाही बाहेर काढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आणि ते येऊन त्या विचाराचा अपमान केला, ते टिकर लावून काय केले? अहो त्या बाबतीत 11 वर्ष मला त्यांनी सांभाळले। मी एकटा असताना त्यांचे येऊन मला नवं शिकवलं, मला खंत नाही का? हे आज नाही आलं तर मला शिकवते त्याच्या हाताखाली मी 11 वर्ष। पण अधिकार तुमचा होता साहेब। अहो आता हो जरा थांब ना, मी काय बोलू वाटतं की 2 नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा विषय सांगून टाकायचे, बरोबर आहे? अधिकार तुमचा। अहो मला जर पैसे लावणं मला निवडून दिले, कुठल्या पक्षात निवडून आलो मी? सेट करणार आलो, सेटमुळे माझ्याकडे एवढं नाही, तो ठराव झालेलाच होता ना। पण अहो ठराव ऐका ना, सरकार बदलल्यानंतर काही योजना ठेवायच्या नाही ठेवायच्या तिथे असलेला प्रत्येकाचा असतो। हा मला जर मला सेटने वाढून दिली की माझ्याकडे एवढी आपण विषय सपोर्ट टाकू। लक्षात ठेवा, नगराध्यक्ष तुम्ही निवडून दिले नगराध्यक्ष, जनतेनं निवडून नगराध्यक्ष, मला कोणाचं नाव घ्या, मी कोणाच्या बांधील नाही। लक्षात ठेवा, ते क्वार्टरचे बोलतात आधी माझा बाप पण काढली, पण मी त्यांचा बाप काढणार का? त्यांचं काय बाप होतं मला माहिती आहे, मी त्या गोष्टी मला द्यायचं नाही। मला गोष्टी ही कायदेशीर गोष्टी आहे, मला शाळा मॉडेलवरून पाहिजे, माझी एकच तिच्या मताला सहमत आहे। मी शेत दोन परवा मिटिंग लावल्या 15 वर्षात, त्या सगळ्या पैकी हा महाड शहर बकाल मी बघणारा माणूस नाही। पैसे दिले, करोड रुपये दिले म्हणून का खड्ड्यात नाचायचं आपण? त्या मात्र मी तुमच्या मताला सहमत आहे।